लग्न म्हणजे दोन आत्म्यांचे मिलन. पण एक काळ असा होता की लग्न जुळवणं तितकी मोठी समस्या नव्हती किंवा अडचण नव्हती. नातेवाईक, आप्त समस्त मंडळी किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याकडून कुठे ना कुठे धागेदोरे जुळत लग्न सहजपणे जुळत होती. पण आज परिस्थिती बदलली आहे. मुलांच्या आणि मुलींच्या आपल्या जोडीदाराबद्दल अपेक्षा वाढल्या आहेत. शिक्षण जास्त झाल्या कारणाने करिअरच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे लग्न जुळवण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. पण ह्याच परिस्थितीमध्ये समाजामध्ये असे बरेचसे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्यांनी लग्न कार्य याविषयी खूप चर्चा आणि त्यावरती सखोल कार्य केलं आहे. अशाच एका व्यक्तीशी आज आपण संवाद साधणार आहोत. त्यांनी समाजामध्ये लग्न जुळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी त्याच्यावरती खूप चर्चासत्रे घेतली आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी कार्य केले आहेत आणि यशस्वीपणे खूप लग्न जुळवले आहेत. काही लग्नामध्ये अडचणी आल्या त्याही त्यांनी दूर केल्या आहेत. तर आज आपण आपल्या चर्चासत्रामध्ये त्या व्यक्तीला आमंत्रित केलं आहे. त्यांचं नाव आहे रवींद्र चाचे. सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. हा तुम्ही जो समाजामध्ये जो लग्न करण्याचा निर्णय असतो किंवा त्याविषयी कार्य करण्याचा जो निर्णय घेतला आणि आज तुम्ही ह्या विषयावरती किंवा समाजामध्ये या मोठ्या घटकावरती काम करत आहात, हा निर्णय तुम्ही कसा घेतला? कसं आहे, तुम्ही आता सांगितल्याप्रमाणेच की पूर्वी लग्न आहेत ना खूप सहजी जमत होती, कारण प्रत्येक व्यक्तीचा ना आपापल्या गावाशी वाडीशी कनेक्ट असायचा. इनफॅक्ट लोक गावात वाडीतच राहत होती आणि आपापल्या त्यांचा जो समाज होता, समाज ही एक जातीनिहाय संकल्पना आहे की ज्याच्याशी ते कनेक्ट होते आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की लग्न जमवण्यासाठी ते आपापसात जेव्हा मुलगा किंवा मुलगी लग्नाच्या वयाची व्हायची तेव्हा ते ऑटोमॅटिकली आपापल्या तिथे आजूबाजूचे जे कोण नातेवाईक आहे तिथे कळलं की तिथून मग त्यांना ते सजेशन यायचं आणि तिथून ते लग्न जमायचं. आता काय झालं, आता मुलं शिकली, लोक शहराकडे आली बरीचशी आणि मुलं शिकली, उच्च शिक्षित झाले, सगळं झालं. त्याच्यामुळे आता गावातला वाडीतला मुलगा किंवा मुलगी नको असतो आपली नात्यातली, तर त्यांचं शिक्षण आणि त्यांचे जे काही व्यवसाय किंवा नोकरी आहेत तर त्याला अनुरूप असा मुलगा किंवा मुलगी जोडीदार बघणं हा एक आता नवीन ट्रेंड आहे. त्याच्यामुळे काय होतंय की त्यामुळे खरं म्हणजे अडचणी आणि समस्या निर्माण झालेल्या आहेत. नाहीतर पूर्वीसारखं असतं तर ते सोपं झालं असतं. आणि अजून एक काय झालं की पूर्वी लग्न जी व्हायची ना, ही मुलगी साधारणतः 20-21 वर्षाची आणि मुलगा 24-25 वर्षाचा. ह्या वयामध्ये तो स्वतः कर्तृत्ववान असा नसायचा. तो त्याच्या म्हणजे मुला मुलींची लग्न ही त्यांच्या कुटुंबाकडे बघितली जायची की बाबा ह्याचं कुटुंब कसं आहे आणि ते बघून ती लग्न झाली. आता काय होतं, आता मुलांची लग्नाची वय वाढली, कारण शिक्षणच आता 22, 23, 24, 25 वर्षापर्यंत शिक्षण चालतं. हे शिक्षण चालल्यानंतर मग ती मुलं 2-3 वर्ष नोकरी करणार, 4 वर्ष. त्यामुळे आता काय होतं की आता तो मुलगा लग्नाचा होईपर्यंत 30-31चा झालेला असतो, मुलगी 27ची झालेली असते. त्याच्यामुळे मुलाचं कर्तृत्व बघितलं जातं. पूर्वी कुटुंबाचं सगळं बॅकग्राऊंड बघितलं जायचं. आता कुटुंबाचा बॅकग्राऊंड सेकंडरी झाला आणि मुलाचं कर्तृत्व काय आहे, मुलगा काय करतो, मुलगा किती अर्न करतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टींकडे महत्व आलं आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या जी काही लग्न जमवणं ही आहे ना, ही समस्या होत चालली. याला अजून एक कारण म्हणजे काय, तर मुला मुलींचा असलेला एक रेशो. आज काय की आपल्याकडे ना प्रत्येक समाजामध्ये ना साधारणतः जर आपण 100% मुलं पकडली तर त्यातली एक 40 ते 50-60% मुलं ही शिक्षण पूर्ण केलेली आहेत आणि 40 ते 50% मुलं ही शिक्षण अर्धवट सोडलेली आहे, जे 10वी-12वीचे. आणि ह्याच्या उलट जर मुलींचा हिशोब केला तर 99% मुली, साधारणतः 95 ते 99%, कुठलीही कम्युनिटी असू दे, 95 ते 99% मुली ह्या शिक्षण पूर्ण करतायत, त्यांचं उच्च शिक्षित होत आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालं की परत तो एक प्रॉब्लेम आहे. आणि अजून काय झालेलं आहे की मुलं करिअरमध्ये पण मुलींच्या पेक्षा कुठेतरी मागे पडतात. तर ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट आहे ना, हा लग्न जमणे ह्या याच्यावर खूप मोठा होतोय. मग ह्या दरम्यान तुम्हाला आता हा विषय ठीक आहे पण चर्चेचा आहे, पण आज ही चर्चा होती कुणाचं लग्न जुळत नाही तर एक नातेवाईकांमध्ये किंवा समाजातले काही लोक आहेत त्यांच्यामध्ये होत होती. आज तुम्ही ह्याला चर्चासत्र करायचं हा निर्णय तुम्ही कशामुळे घेतला? नेक्स्ट लेवल तेच झालं की जेव्हा आता लक्षात आलं ना की जेव्हा मुला मुलींची लग्न जमायला खूप प्रॉब्लेम होत आहेत, कारण त्यांना अपेक्षा त्यांच्या त्या वेगळ्या झालेल्या आहेत. मग त्याप्रमाणे मग काय आलं की आम्ही बोललो की चला बोललो मग आपण त्यांना एक सोपा प्लॅटफॉर्म एक आपण क्रिएट करूया की जेणेकरून आहे ना
की त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याप्रमाणे त्या अपेक्षा ना योग्य अशी मुलं मुली तिथे एकत्र येतील आणि मग त्याच्यातून आपल्याला तो एक त्यांना योग्य जोडीदार निवडण्याची जी अडचण आहे. कारण कसं आहे की आज एका व्यक्तीचे जर पॅरेंट्स असतील तर त्यांचा कनेक्ट कदाचित 25 लोकांशी असू शकतो, परंतु तेच हे एक हा जो आम्ही एक मंच तयार केला, एक ऍप्लिकेशन तयार केलं, ह्याच्याने काय झालं की त्या अशी 25 लोकांचं कनेक्ट असलेली अनेक लोक तिथे एकत्र आली आणि त्याच्यामुळे काय आलं की आपला कनेक्ट नसलेल्या बाहेरची पण मुलं त्यांना तिथे किंवा मुली तिथे त्यांना म्हणजे सोपं झालं त्यांना ते मिळणं. मग ह्या चर्चासत्रादरम्यान जसं की तुम्ही मुला मुलींशी चर्चा तुमचे होत असेल किंवा पालकांशी होत असेल, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं असा एक दुवा किंवा नेमकं फरक कुठं वाटतो की पालकांमध्ये आणि त्या मुला मुलींमध्ये जी चर्चा होती लग्नामध्ये तिथे कुठे असं कमतरता वाटते तुम्हाला की ह्याच्यामुळे लग्नाचा निर्णय हा खूप उशिरापर्यंत घेतला? काय होतं माहितीये की पहिल्यांदा प्रत्येक घरात आता मुलगी शिकते आणि शिकल्यानंतर तिला 2-3 वर्ष नोकरी करायची असते. मुलांना बाय डिफॉल्ट नोकरी करायचीच असते, कारण असं होणार नाही 27 वर्षाची मुलगी आहे ना, ती नोकरी करत नसेल ना, तिचं इन्कम 0 असेल तरी ती लग्नाला उभी राहू शकते. पण 29 किंवा 27 वर्षाचा मुलगा तो जर बोलला की मी नोकरी करत नाही, मी लग्नाला उभं, तर समाज हसेल त्याला की अरे तू काय कमवत नसेल, लग्न काय करतोयस, असं आहे. म्हणजे हा बेसिकली डिफरन्स आहे की मुलगी ती शिकली आणि ती कमवत नाही तरी ती लग्न करू शकते, पण मुलगा शिकल्यानंतर त्याला त्याच्या जबाबदाऱ्या, त्याचं फ्युचर त्याला स्वतःलाच त्याला हे करायचंय. त्याच्यामुळे त्याला ती गोष्ट जोपर्यंत ती पूर्ण करत नाही तोपर्यंत तो लग्नाचा विचार करू शकत. ह्या गोष्टींमुळे लग्न लेट होत आहेत. पूर्वी तसं काय नव्हतं, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता ही गोष्ट आहे की आता मुलांवर त्यांचं स्वतःच त्यांना सिद्ध करणं हे त्यांचं स्वतःचं काम झालं. त्यांना आई वडिलांच्या बॅकअपची कन्सिडर होत नाही आता, किंवा नाही जे आई वडील चांगले श्रीमंत आहेत तर ठीक आहे, मुलगा काही केलं नाही तरी चालेल, असं होत नाही. ती मुलगी बोलते मुलाचं कर्तृत्व काही. तर ह्याच्यासाठी प्रत्येक मुलाला स्वतःचं म्हणजे कर्तृत्व आहे ते सिद्ध करावं लागतं आणि जे सिद्ध करतात त्यांना नंतर मग तो प्लॅटफॉर्म, म्हणजे त्या प्लॅटफॉर्मवर जाणं लग्नाच्या, हे सोपं जातं. पण सिद्ध करणं म्हणजे कसं, ते लग्नासाठी सिद्ध करणं की स्वतः नाही मलाच खरं सिद्ध व्हायचंय, हा ही कल्पना कशी म्हणजे की मला कसं आहे माहितीये की तो मुलगा भले त्याला वाटत असेल की बाबा मी नाही, म्हणजे माझ्याकडे माझ्या वडिलांकडे गडगंज संपत्ती आहे, मला काही गरज नाहीये, तरी पण आज त्याला जर लग्न करायचंय तर त्याला ते स्वतःला सिद्ध केलं पाहिजे की बाबा मी स्वतः काहीतरी करतोय आणि मी स्वतः एवढे कमवतोय. त्यानंतर ती मुलगी त्याला तयार होणार असते लग्नाची. तोपर्यंत ती मुलगी किंवा त्या मुलीचे पालक तयार नाही होणार आहेत की बाबा नाही ठीक आहे तुझ्या घरचं काय असेल ते असेल, परंतु तू स्वतः काय करतोयस. सो मुलाचं स्वतः काय करतोय हे आता बघितलं जातं. तसं मुलींना तो प्रश्नच नाहीये. मग आता ह्याच्यामध्ये मुलगा म्हणतो की मला स्वतःला सिद्ध करायचंय, मग एक नवीन ट्रेंड किंवा बऱ्याच वर्षापासून एक गोष्ट चालली वेल सेटल्ड. मी वेल सेटल झाल्यानंतर, किंवा मुलगी म्हणते, मुलगी ठीक आहे कमी प्रमाणात म्हणते, पण मुलगा म्हणतो की वेल सेटल झाल्यानंतर मी लग्न केलं. मग वेल सेटल जी व्याख्या आहे ती नक्की काय, कार, घर की स्वतःची संपत्ती? वेल सेटल आहे ना, ही प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवलेली ती व्याख्या आहे. कोणासाठी वेल सेटल म्हणजे मला नोकरी करून 2 वर्ष झालीत आता मी स्थिर स्थावर झालोय, असं सुद्धा असू शकतं. तर दुसऱ्या एखाद्यासाठी वेल सेटल होणं म्हणजे नाही मी नोकरी करतोय, सगळं करतोय, पण मला माझी कार घ्यायची आहे किंवा माझं स्वतःचं घर घ्यायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या वेल सेटल आहेत. पण वेल सेटल व्हायला लावणं मुलांना हे आलेलं आहे मुलींच्याकडून. कारण का, तर मुली जेव्हा लग्न करायचंय ना तेव्हा त्यांना त्या मुलाकडून ह्या गोष्टी अपेक्षा करतात की नाही बाबा मुलाचं स्वतःचं घर पाहिजे. आता स्वतःचं घर म्हणजे मी सांगतो आता ह्याच्यात पण फरक आहे, पण स्वतःचं घर पाहिजे म्हणजे कसं असतं की निदान पालकांचं स्वतःचं म्हणजे रेंटच्या घरात राहू नयेत, ही मुलींची बऱ्याचशी अपेक्षा असते. तर अशा सगळ्या ह्या गोष्टी आहेत ना की ह्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो की मुलांना त्यांच्या अम्बिशन्स वाढायला लागतात. आता मी एक जनरली बघतोय की आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो की नाही मुलीचे पालक म्हणतात की मुलाची कार पाहिजे वगैरे, पण असं होत नाही जनरली. म्हणजे शहरामध्ये जे राहतात ना तर ते मुलींचे पालक किती अशी अपेक्षा करत नाहीत की मुलाची कार पाहिजे किंवा काय पाहिजे, पण हा मुलाचं स्वतःचं घर पाहिजे, स्वतःचं इन द सेन्स की त्याच्या पालकांचं तरी ते स्वतःचं असलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा असते. कारण आता कसं झालंय की बरेच जण जागृती करतात ह्याच्यावर, त्यामुळे मुलींच्या पालकांनाही कळतंय की 28-29 वर्षी मुलगा स्वतःचं घर घेणार नाही, आणि घेतलं तरी ते डोक्यावर त्याच्या 1.5-2 करोडचा लोड असणार आहे की जे त्यांना लग्नानंतरच त्याच्या पुढचे 20 वर्ष त्याच्यामध्ये फेडायचे. तर त्याच्यामुळे कसं होतं की आता तशी अपेक्षा धरली जात नाही, पण म्हणजे त्यांचं स्वतःचं
शहरामध्ये जर राहत असतील तर शहरात संसार एका स्वतःचं- ठिकाणी एक हा, व्यवस्थितपणे अशा व्हावा प्रकारे अशी एक त्यांची अपेक्षा असते असते. मुलींची. म्हणजे पूर्ण असं नाही होते की म्हणजे मुलांनी स्वतःचं घर घेतलं पाहिजे किंवा काय, अशी नसते अपेक्षा. ठीक आहे, आता समजा सगळ्या गोष्टी झाल्या किंवा एखादं स्थळ आलं आणि त्यांचा होकारही आहे, एवढं सगळं असताना काही पालक असे असतील किंवा मुली किंवा कुणाकडूनही म्हणजे मुलाकडून असं होत असेल की ते लग्न करण्याचं काहीतरी कारण बघितलं गेलं असेल की सगळ्या गोष्टी असतील तरी नाही आम्हाला द्यायचीच नाहीये किंवा काहीतरी अशा गोष्टी असतील किंवा कुणीतरी काही सांगितलं, ह्याच्यामुळे काही लग्न मोडण्याचे कारण आहेत का? हो, तसंही होतं, पण आता नॉर्मली काय होतं माहितीये, सगळ्यात पहिलं काय होतं तर मी सांगतो एक प्रोसेस, की जेव्हा तुम्ही दोन व्यक्तींना कोणतरी एकत्र आणतं म्हणजे सुरुवात अगदी, किंवा मग ते ऍप्लिकेशन असेल किंवा ओळखीतून असेल किंवा लग्न जमवणारे काही प्रोफेशनल व्यक्ती तर ते आल्यानंतर आहे ना आपल्याकडे सगळ्यात पहिलं आहे ना पत्रिका बघितली जाते. आता ह्या पत्रिकेविषयी आहे ना तर म्हणजे मला तर मी स्वतः मानत नाही, कारण काय होतं की जे कोण पत्रिका बघणारे असतात ना ती म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा ना एक पारंपरिकरित्या ते आलेले असतात आणि आपल्याकडे जी पत्रिका आहे ना ही पुरुष प्रधान संस्कृतीचं एक हे आहे. कारण एक उदाहरण सांगतो मी, की आता आपण आहे ना जेव्हा नाडी बघतात तर ते नाडीमध्ये कसं होतं की ते गण बघतात ना, त्या गणामध्ये काय होतं माहितीये की राक्षस गणाची मुलगी असेल ना तर तिच्यासाठी देवगणाचाच मुलगा लागतो, असं ते हे करतात. तर हे काय उदाहरण आहे, तर राक्षसगण म्हणजे काय, तर ती मुलगी अतिशय अग्रेसिव्ह असू शकते किंवा काय, मग ती त्या मुलावर राज्य गाजवणार. जर मनुष्यगणाच्या मुलाशी लग्न केलं तर ती त्या मुलावर राज्य गाजवणार. म्हणजे अशा पद्धतीने ते पत्रिकेची रचना म्हणजे जे गुणांची रचना आहे ना ती अशी आहे की बाबा पुरुष श्रेष्ठ राहायला पाहिजे, मग त्याला ती मुलगी नाही चालणार असं. तर अशा प्रकारे ते सगळी पत्रिका हे केलेली आहे. सो त्या पत्रिकेला किती इम्पॉर्टन्स द्यायचं. आणि अजून एक मोठा जोक सांगतो की आज जे पालक त्यांच्या मुलांची लग्न करतायत त्यांच्या आई वडिलांची म्हणजे जे साधारणतः 100-150 वर्षापूर्वी जन्माला आले, यांच्या जन्मतारखाही माहिती नव्हत्या की जन्मवेळ माहिती नव्हती. पत्रिका काढण्यासाठी सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे की तुम्हाला अॅक्युरेट जन्मवेळ आणि जन्मतारीख माहिती पाहिजे. मग ह्यांच्या जेव्हा ह्या गोष्टीच माहिती नव्हत्या, पूर्वी काय व्हायचं की तो गणपतीच्या वेळी ती अमुक अमुक जन्माला आली, कुठलं साल कुठलं काही संबंध माहिती नसायचं, मग तरी पण त्यांची लग्न झाली. म्हणजे थोडक्यात आपल्या आजी आजोबांची लग्न झाली, त्याने आनंदाने किंवा कसे संसार केला म्हणून आज आपण आहोत. पण आज आपल्याला अॅक्युरेट जन्मतारीख सगळं माहिती आहे, पण आपण त्या ह्याच्यात अजून अडकत चाललोय पत्रिकेमध्ये. खरं म्हणजे पत्रिकेला एवढं महत्व दिलं नाही पाहिजे, कारण का तर ह्या पत्रिकेमुळे अनेक जणांची लग्न म्हणजे जी दोन व्यक्ती एकमेकांना अनुरूप असतात तर त्यांची लग्न केवळ या पत्रिकेच्या घोळापायी जमू शकत नाहीत. कारण का तर पत्रिका जमत नाहीत. मुलाच्या आईवडिलांना पत्रिकेबद्दल काही माहिती नसतं की मुलीच्या आईवडिलांना माहिती नसतं. फक्त एका थर्ड पर्सन जो पत्रिका बघतोय त्यांनी सुद्धा ऑफिशियली कुठलं एज्युकेशन घेतलेलं नसतं. 10 लोकांकडे गेले तर 10 लोकांची 10 प्रेडिक्शन असतं. पण प्रत्येक कुटुंबाचा एक कोणतरी ठरलेला असतो व्यक्ती आणि त्याचा त्यांच्यावर विश्वास असतो, नाही आम्हाला त्यांनी सांगितलं आम्ही पुढे जाणार नाही. मग ते कितीही अनुरूप असतो. म्हणजे हा सगळ्यात पहिला मोठा हर्डल असतो. त्याच्यातून पार पडल्यानंतर मग पुढच्या गोष्टी आहेत की ते आता पूर्वी कसं व्हायचं, पूर्वी डायरेक्ट कांदे पोह्याचा कार्यक्रम व्हायचा. आता कांदे पोहे डायरेक्ट होत नाहीत. तर त्याच्याऐवजी आम्ही सुद्धा सांगतो की बाबा मुला मुलींनी पहिल्यांदा तुम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन करा, कारण तुम्हाला तुमचं लाईफ एकत्र करायचंय. तुम्ही 1-1.5 महिना एकमेकांशी बोला, त्याच्यानंतर जमल्यास तुम्ही प्रत्यक्ष भेटा एखाद्या कॅफेमध्ये. कॅफे याच्यासाठी मी बोलतो की कॅफेमध्ये तुम्हाला रिस्ट्रिक्शन नसतं. हॉटेलमध्ये गेलं तर तो 15 मिनिटात तुम्हाला उठायला लागणार आहे. कॅफे तुम्ही 1.5-2 तास बसू शकता, काय 1000-1200 रुपये खर्च होतील. TTMM करा, तुझं तू माझं मी करा, कारण तिथे तुम्ही एकमेकांशी बांधले गेलेले नाहीये. तुझ्या असं ऑब्लिगेशन राहायला नको, पण तुम्ही तिथे बसा, तिथे एकमेकांशी तुम्ही एकाच वयोगटातले असतात. सो तुमच्यामध्ये एज डिफरन्स किंवा तो जो म्हणतात ना की जनरेशन गॅप तो नसणार आहे. सो तुम्ही एकमेकांशी व्यवस्थित बोलू शकता. ते बोलल्यामुळे काय होणार आहे की तुम्ही एकमेकांना जाणून घेऊ शकता. जाणून घ्या, त्याच्यानंतर तुमचं करिअर वाईज तुम्ही बोला, तुमचे पुढचे फ्युचर प्लॅन्स बोला. कारण कसं आहे की उद्या मुलीचे काहीतरी फ्युचर प्लॅन्स असतील, ते जर मुलींनी लग्न झाल्यावर सांगितले आणि ते मुलाला ते पसंत नसेल किंवा काय, तर परत प्रॉब्लेम्स आहेत. सो अगोदरच ह्या गोष्टी तुम्ही एकमेकांशी क्लिअर करणार जेव्हा मुलगा आणि मुलगी ना, तेव्हा त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी एका लेवलवर ते आलेले असतात. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपापल्या घरी सांगितलं ना की हा बाबा आम्ही गेले 1-1.5 महिना आम्ही बोलतोय, एकमेकांशी
चर्चा करतोय आणि आम्ही एकमेकांना आता ओके आहोत. मग पुढचे घरचे त्यांचं जे काय फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या बघून त्या पुढच्या प्रोसेसला जाऊ शकतात. पण मग हे झालं आता समजा त्याच्यावरती दुसरा तुम्ही ऑप्शन सांगितलं, मुलगा आणि मुलगी भेटली पाहिजे, त्यांनी ठरवलं पाहिजे. बरोबर. पण काही केसेस असे पण असतील की जिथे मुलीला मुलगा दाखवला जातो आणि घरच्यांनी निर्णय घेतला जातो. मग त्यावेळेस पत्रिका जर नाही पाहता तर त्या मुलामध्ये कोणते आपण किंवा लग्न जुळवताना असे कोणते गुण आपण पाहिले पाहिजेत की ते म्हणजे लग्न जुळवण्यासाठी कारणीभूत ठरतील? नाही, आता कसं आहे माहितीये, अशी पद्धत आता चुकीचीच आहे. कारण काय माहितीये, पूर्वी जसं मी सांगितलं की पूर्वी जेव्हा मुलाचं कुटुंब बघून लग्न केलं जायचं ना, म्हणजे तेव्हा हे मुलाचा बॅकग्राऊंड सांगा तुम्ही, तसं आज बऱ्याचशा गोष्टी आता तसं नाही होत. आता लोक जात नाही. आणि आता कसं आहे, आता तो मुलगा मुलाचं कर्तृत्व बघितलं जातं. त्याच्यामुळे तर प्रत्यक्ष मुलगा आणि मुलगी यांनी चर्चा करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण ती मुलगी सुद्धा सज्ञान आहे, ती पण काहीतरी एका चांगल्या शिक्षण घेतलेलं आहे, ती एका चांगल्या पोझिशनला आहे, ती पण कुठेतरी जॉब करते. सो तिला सुद्धा आता बाहेरचं जग माहीत झालंय, तिच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा ज्या काय त्या कुठेतरी आहेत. सो त्या दोघांच्या त्या सगळ्या मॅच झाल्या पाहिजेत. 100% कधीच होत नाही, कधीच कोणाच्या 100% अपेक्षा पूर्ण होत नाहीत. त्या अपेक्षा आहेत ना, त्या कुठल्या अपेक्षांना किती महत्व द्यायचं हे दोघांनी ठरवता आलं पाहिजे. कारण काय तर प्रत्येकाच्या एन नंबर ऑफ अपेक्षा असतात. सुरुवातीला 1-2 बाहेर पडतात, नंतर मग हळूहळू एक बाहेर पडतात. पण त्या अपेक्षा आहेत ना, त्या प्रवास पुढे पुढे जाईल. म्हणून त्या अपेक्षांना कसं माहितीये की आपण ठरवायचंय की माझी सगळ्यात टॉप प्रायोरिटीची अपेक्षा काय आहे, ओके, त्याच्यामध्ये मी किती कॉम्प्रोमाइज करणार आहे, सेकंड प्रायोरिटी किती आहे, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्रोमाइज कर. असे जेव्हा तुम्ही ठरवता ना, तेव्हा तुम्ही येता. थोडक्यात काय की फिल्टर्स येते की तुम्हाला पहिल्यांदा काय बघताय, तुम्ही शिक्षण बघताय की तुम्ही पैसा बघताय. एका स्टेप डिपेंड आहे. तुम्ही शिक्षण बघताय की पैसा बघताय. जर पैसाच बघत असेल तर मग शिक्षणाला थोडंसं तुम्ही म्हणजे एखादा मुलगा पैसेवाला असेल तर तो तुम्ही पण तुमच्या इतका शिकलेला नसेल तर तुम्ही कॉम्प्रोमाइज करा. परंतु असं होत नाही. आज मुली पहिल्यांदा शिक्षणाला प्रायोरिटी देतात. आणि मी स्वतः सुद्धा सांगतो की शिक्षणाच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करू नका. कारण का तर एक शिक्षण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः लाईफमध्ये पुढे जाऊ शकता. त्यामुळे शिक्षणाला जर तुम्ही महत्व देता तर तिथे कॉम्प्रोमाइज करू नका. त्याच्यानंतर सेकंड आलं तुमचं अर्निंग आलं. मग ते अर्निंगला तुम्ही कॉम्प्रोमाइज थोडंसं करू शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा असं म्हणजे मुली बोलतात ना की माझा पगार जर इतका आहे तर माझ्यापेक्षा इतका जास्त पाहिजे. सो इथे कुठेतरी तुम्ही कॉम्प्रोमाइज करा. कारण का तर पैशापेक्षा त्या मुलाचा स्वभाव कसा आहे, कारण तो तुम्हाला आयुष्यभर पुढे, कारण तो एकत्र राहणार आहात. ते काय तुमचं एक वेळेचं डील नाहीये की 2 महिने आम्ही एकमेकांशी कम्युनिकेट केलं आणि आता आमचा काही संबंध नाही, असं नाहीये. तुम्ही जेव्हा लग्न करणार आहात तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी तुम्ही एकमेकांना कमिटेड राहणार आहात. आणि तेवढंच महत्त्वाचं. त्याच्यामुळे तो मुलगा स्वभावाने चांगला असेल तर कुठेतरी तुम्ही पैशामध्ये कॉम्प्रोमाइज करू शकता. की आणि कसं आहे माहितीये, आज शिकलेली मुलं आहेत. आज एखादा मुलगा कमी कमवतोय, त्याला उद्या जर एखादा चांगला स्विच मिळाला तर तो त्या मुलीच्याही पुढे जाऊ शकतो. त्यामुळे पैसे हे सेकंडरी ठेवा, परंतु हे त्याचं त्यांनी ठरवायचंय. त्याला पकडून मला तुमचा म्हणजे पुढचा प्रश्न होता की जर म्हणजे थोडा मजेशीर आहे पण असं आहे की लग्न करताना मग काय पाहिलं पाहिजे, तुम्ही तेच सांगत होता की पैशाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे की स्वभावाला प्राधान्य? नाही, डेफिनेटली स्वभाव आहे. कारण का तर मी सांगत होतो की शिक्षण जेव्हा आता एखादी इंजिनियर मुलगी लग्न करणार आहे फॉर एक्झाम्पल, तर डेफिनेटली ती तिच्याच इक्विव्हॅलंट शिक्षण असलेला मुलगा बघणार आहे. त्यामुळे इंजिनियर सगळं किंवा MBA किंवा CA जे काय असेल ते उच्च शिक्षित मुलगी असेल ती तसाच बघणार आहे. सो त्यामुळे शिक्षणचं झालं, परंतु इन्कम व्हायचं झालं तर त्याच्यानंतर आला स्वभाव आला. कारण हा स्वभावच मेन आहे की जो त्यांना आयुष्यभर एकमेकांशी बांधून ठेवणार आहे. तिथे जर समजा तो मुलगा खूप अग्रेसिव्ह असेल आणि मुलगी जर सॉफ्ट असेल तरी त्याचा उपयोग नाहीये. कारण का तर मग नंतर तो मुलगा त्या मुलीवर सतत स्वतःचीच म्हणणी लादू शकतो. असं आहे. त्याच्या उलट असेल तरी तो प्रॉब्लेम आहे. असं आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की स्वभाव आणि हे सगळं. आणि इव्हन मी हे सांगतो ना की तुम्ही जेव्हा एकमेकांशी बोलताय लग्नाच्या आधी ना, तेव्हा ज्या गोष्टी 4 चौघात बोलल्या जात नाहीत ना, अशा गोष्टींविषयी बोला. कारण का तर तुम्ही जेव्हा लग्न करताय ना तेव्हा डेफिनेटली तुमच्यामध्ये शारीरिक संबंध हे तर लग्नाचा अविभाज्य भाग आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी आहेत ना, काही वेळेला प्रॉब्लेम्स होतात की काही वेळेला मुलं आहेत ना, मुलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, ते त्यांच्या घरी, आपल्याकडे तो टॅबू आहे. आपल्याकडे समाजात म्हणजे आपल्या घरात कधीच कोण मुलांशी किंवा मुलं पालकांशी ह्या विषयावर बोलत नाही. त्यामुळे जर समजा मुलाच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर तो मुलगा काही घरी सांगत नाही. किंवा काही वेळेला काय होतं की
काही आता ह्या इंटरनेटमुळे हे सगळ्या गोष्टी सहज सगळ्यांना अवेलेबल होतात, त्यामुळे काही मुलांमध्ये काही विचित्र फॅन्टसीज असतात हा, की ज्या फॅन्टसीज त्यांच्यासाठी योग्य असतात, परंतु त्या जे नॉर्मल जे काय ही शारीरिक संबंध केले जातात किंवा काय, तर ह्याच्यासाठी ती एक ॲबनॉर्मल गोष्ट असते किंवा काहीतरी एक विचित्र गोष्ट असू शकते हा, आणि ती त्या मुलीला कदाचित मान्य पण असू शकत नाही, किंवा मुलीमध्ये काहीतरी अशा गोष्टी असू शकतात की ज्या त्या मुलाला मान्य होऊ शकत नाहीत. तर ह्या दरम्यान मग सेम तसंच की कुठेतरी आपण मेडिकल रिपोर्ट आणि ह्या गोष्टी जर चेक नाही, पहिल्यांदा कसं आहे माहितीये की जेव्हा तुम्ही चर्चा करताय ना, तेव्हा तुम्ही शरीर संबंध ह्या विषयावर सुद्धा चर्चा करा, कारण तुम्हाला पुढे जायचंय ना, तेव्हा ही गोष्ट तुमच्या जीवनातली एक अविभाज्य भाग आहे. जर समजा तुम्ही त्या गोष्टींवर पण चर्चा केलीत आणि तुम्हाला कळलं त्या चर्चेदरम्यान की बाबा ह्याच्या काहीतरी वेगळ्या संकल्पना आहेत किंवा हिच्या काहीतरी वेगळ्या संकल्पना आहेत की ज्या माझ्याशी मॅच होत नाहीयेत, तर त्या क्युअर होण्यासारख्या आहेत का, ह्याच्यासाठी मग तुम्ही डेफिनेटली त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण जर समजा तुम्ही एखादी गोष्ट हलक्यात घेतलीत, तर लग्नानंतर जर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास झाला, तर त्याला मग शेवटी वेगळं होण्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला पर्याय नाहीये. म्हणजे ह्याच्यावरती एक उदाहरण म्हणजे एक जवळ म्हणजे माझ्याच कलिगमध्ये एक व्यक्ती आहे, त्यांचं लग्न ठरलं, एक साधारणतः एक 5-6 महिने ते एकत्र म्हणजे बोलले चालले, ठीक आहे. नंतर असं समजते की मुलीला TB आहे, वय कमी आहे खूप, 26-27 आहे, आणि त्याच्यानंतर मेडिकल रिपोर्ट चेक केल्यानंतर असं समजलं की ती आई होऊ शकत नाहीये. मग आता अशा केसेसमध्ये समजा असं काय, जसं तुम्ही सांगता त्याला पकडून मग अशा वेळी निर्णय घेणं काय कसं योग्य असेल? हेच सांगतो ना की हे जर गोष्टी आहेत ना, तुम्हाला अगोदर माहिती असेल, एकतर काय माहितीये, काही वेळेला पालकांना किंवा मुलीला ह्या गोष्टी माहिती असतात, त्या लपवल्या जातात. ही चूक आहे पूर्णपणे, कारण ह्या गोष्टी तुम्ही आत्ता लपवाल, परंतु ते लग्न झाल्यावर उघड होणार आहेत, आणि ते उघड झाल्यानंतर त्या मुलाची जर फसवणूक होते, तर डेफिनेटली तो त्याचा मार्ग वेगळा बदलणारच आहे. त्यामुळे काय माहितीये, जर गोष्टी ह्या माहिती असतील तर त्या पहिल्या लपवून ठेवू नयेत. कुठलीही गोष्ट आहे ना, तुम्ही जेव्हा एकमेकांचे जीवनसाथी म्हणून पुढे जाणार आहात ना, तेव्हा कुठलीही गोष्ट आहे ना, ती लपवू नये एकमेकांशी. आणि अशा गोष्टी तर बिलकुल लपवू नयेत, जर काय शारीरिक वैगुण्य असेल किंवा काय असेल ते. कारण का, तर ह्या गोष्टी लपवल्यामुळे पुढे खूप मोठा परिणाम होणार आहे, कारण त्या मुलाला किंवा त्या मुलीला काहीच माहीत नसणार आहे, आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या लग्न झाल्यावर कळणार आहे ना, तर ती व्यक्ती तिच्यासाठी एक तो शॉक असणार आहे, आणि मग त्या ह्याच्यातून धक्क्यातून बाहेर पडणं आणि हे करणं. आणि पूर्वी कसं व्हायचं माहितीये, पूर्वी डिव्होर्सेस आहेत ना, हे एक्स्ट्रीम केसमध्ये घेतले जायचे. आता असं नाही राहिले. आता मुली शिकून एका लेवलला आलेल्या आहेत, त्याच्यामुळे काय झालंय की त्यांच्यासाठी किंवा मुलांसाठी सुद्धा त्यामुळे डिव्होर्सचं पण प्रमाण वाढलंय. कारण जेव्हा एकमेकांना ते कॉम्पॅटिबल नाही वाटत किंवा काय नाही वाटत ना, तर तेव्हा ती लोक सरळ डिव्होर्सचा मार्ग अवलंबतात, फटाफट निर्णय हा. त्यामुळे हल्ली अगदी 6 महिन्यात सुद्धा लग्नानंतर डिव्होर्स होत आहेत. पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वी एकतर ते लग्न जमवलेलं असायचं, सगळे प्रतिष्ठित माणसं असायची, मग ती माणसं त्यांना थोडंसं पॅसिफाय करायची, शांत करायची की नाही बाबा थांबा, होईल सगळं आपण हे करू वगैरे. किंवा ते जर समजा मुलाकडच्या घरच्यांचा काहीतरी जाच असेल, तर घरच्यांना काहीतरी ते समाजातर्फे त्यांना थोडंसं बोललं जायचं. अशा प्रकारे काही वर्ष निघून जायचे सगळं, आणि त्यात मग ते हळूहळू संसारात रुळायचे. आता तसं नाही. आता ते एकत्र येऊन त्यांच्यात अमालगमेट होणं आहे ना, त्याच्या आधीच जर समजा काही प्रॉब्लेम झाला, तर ते सरळ कुठल्याही फिलिंग्स नसल्यासारखे सगळे ते एकमेकांपासून डिपार्ट होतात. तर हा सुद्धा सध्या तो, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे.